देशामध्ये पॉस्कोचा कायदा आहे, खूप कठोर कायदा आहे. तर कधीही असा काही झाला, आणि मी आपल्याला आमच्या एक्सपिरियन्स मधून सांगतो की बालकांचे जेव्हा आम्ही पॉस्कोचा जर एकदा विचार केला, जे पॉस्को मध्ये आरोपी असतात 90% वर जे आरोपी आहे ते नॉन अक्यूज्ड असतात. म्हणजे कधी कधी घरचे लोक, किमान एक्सटेंडेड परिवार, एक्सटेंडेड फॅमिली, किमान जवळचे शेजारीचे, किमान ज्यांच्या घरात येणं जाणं असतात. हे आजची म्हणजे खूप वाईट परिस्थिती आहे की पॉस्कोचे आपले जेव्हा आपण केसेस करतात त्याच्यामध्ये जे आरोपी आहे ते नॉन अक्यूज्ड असतात. असं नाही की कोणी अननोन येऊन करतात. तर यामुळे आपल्याला आपले जे चिल्ड्रन आहे त्यांना गुड टच काय, बॅड टच काय, कशा कंप्लेंट करायचे नेमकं त्यांना माहित पण नाही. कोणी कुठे टच केला तर इज इट गुड, इज इट रॉंग, इज इट राईट. तर ह्या सर्व व्हॅल्यूजची आपल्याला त्यांना सांगण्याची गरज आहे. आणि घरात आपल्याला एक असं वातावरण ठेवायचं आहे की कधी काही झाला तर तो लगेच येऊन कंप्लेंट देणार, किमान सांगणार. कधी कधी वाघमाऱ्याच्या आम्ही हे पण बघितलेलं आहे की 2 महिन्यानंतर ते आपल्या आईला सांगतात की असं असं झाला होता 2 महिन्या अगोदर, आणि नंतर कोर्टामध्ये असं इश्यू झालं की 2 महिन्यानंतर एफआयआर कशा काही दाखल झाली. तर त्यामुळे आपली जबाबदारी ही आहे की आपले जे घरामध्ये बालक आहे त्यांना व्यवस्थित सांगणे, काय कायदा आहे स्वतः जाणून घेणे, काय बाल हक आहे. आणि मी या स्टेजच्या माध्यमातून गवाही देतो की अकोला पोलीस दल आम्ही सुसज्ज आहो आणि एकदम संवेदनशील आहो बाल हक बाबत. एक पण पॉस्कोचा आरोपी आम्ही अजिबात सोडणार नाही. त्यांना कायदेशीर जे शिक्षा होईपर्यंत, जे काही कायद्यामध्ये तरतूद आहे, कठोर ते कठोर शिक्षा होईपर्यंत आम्ही थांबणार नाही. जर सेशन्स कोर्टमध्ये त्यांना शिक्षा भेटली नाही, आम्ही हायकोर्टला जाणार, सुप्रीम कोर्टला जाणार, सर्व जे काही आमची यंत्रणा आहे. कारण की आज आपला हे वेळ आलेली आहे की आपल्याला असे जे नराधम आहे, असे जे माणूस आहे, असे जे लोक कृत्य करतात त्यांना म्हणजे समाजामध्ये त्यांचा बहिष्कार झाला पाहिजे आणि समाजामध्ये कुठेही यांना म्हणजे एंट्री असली नाही पाहिजे. हे सर्व जेलमध्ये असले पाहिजे. तर आज या ठिकाणी आपण सर्वांनी म्हणजे इथे येऊन आमचा मनोबल सुद्धा वाढवला आणि लोकांमध्ये हे जनजागृती केली, त्याबाबत खूप खूप धन्यवाद. भरपूर लोक बाहेरून आलेले आहेत, काही पुण्यातून यशोदाचे आमचे अधिकारी आणि त्यांचे प्रोबेशनरी आलेले आहेत, त्यांचे पण मी मनापासून